हॅलो एव्हरीवन. तर चला आज मी तुम्हाला मोमोजची रेसिपी दाखवते. तर सर्वात आधी मोमोजला लागणारे व्हेजिटेबल्स आपण कट करून घेऊया. हे कोबी, कांदा, गाजर हे सगळे व्हेजिटेबल्स आपण कट करून घेतले आणि तसेच त्याच्यामध्ये थोडं अद्रक पण टाकायचे. नंतर बनवायची शेजवान चटणी. बघा, अद्रक, लसूण, लाल मिरची. त्यानंतर मोमोजला लागणारा पिठाचा डो बनवून घ्यायचा. जसं की त्याच्यामध्ये मैदा, तेल आणि पाणी मिश्रण मिक्स करून एक डो बनवून घ्यायचा. नंतर आपण कट केलेले व्हेजिटेबल्स सर्व पाणी त्याच्यातून गाळून घ्यायचे. तसेच त्याच्यामध्ये चिकन मसाला टाकायचा आहे. हे बघा, आम्ही कोथिंबीर पण टाकलेली होती कट करून. हे बघा, हा टाकले आपण चिकन मसाला. त्यानंतर थोडंसं घी, नंतर थोडंसं मीठ. परत सर्व मिश्रण छानपैकी मिक्स करून घ्यायचे. नंतर लगेचच घीमध्ये थोडंसं लसूण टाकून त्याला फोडणी द्यायची आणि परत सर्व मिक्स करून घ्यायचे. नंतर ही झाली आपली शेजवान चटणी. शेजवान चटणीची रेसिपी मी तुम्हाला वेगळी देईन. हे बघा, जो आपण डो बनवून घेतला आहे तो थोडासा भिजला आहे. आता त्याचे आपण गोळे करून घेऊया. नंतर ते छोटं छोटं पुरीसारखं लाटून घ्यायचं आणि जे आपण मिश्रण बनवले त्याच्यामध्ये भरून त्याला आपल्याला आवडेल तसा शेप द्यायचा. तर चला, हे बघा. तर अशा प्रकारे आपले मोमोज रेडी आहेत. आता आपण याला स्टीमसाठी ठेवूया. इडलीच्या कुकरमध्ये खाली थोडं पाणी ठेवायचं आणि मोमोज ठेवून द्यायचे आणि ओन्ली 10 मिनिट्समध्ये तुमचे स्टीम मोमोज रेडी आहेत. हे बघा, अशा प्रकारे सर्व मोमोज आम्ही स्टीम करून घेतलेत. त्यानंतर तुमच्या शेजवान चटणीसोबत सर्व करा.